दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी नाशिक तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या विल्लोळी शिवारात झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या प्रकरणात पोलिसांनी संशयित दाम्पत्याला अटक केली आहे। या घटनेत सूरज कुमार मोहनलाल सोळंकी वय वर्ष 31 राहणार अमरधाम रोड नाशिक यांच्यावर अज्ञात महिला व पुरुषाने लोखंडी कोयता व दगडाने गंभीर हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न केला होता। या प्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। घटनेनंतर आरोपी फरार झाले होते। प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासासाठी विशेष पथकांना मार्गदर्शन केले। तपासादरम्यान पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे संशयित दाम्पत्याचा शोध घेऊन त्यांना नाशिक व अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवरील भागातून ताब्यात घेतले। यामध्ये हनुमंत अण्णासाहेब शिंदे वय वर्ष 42, साधना हनुमंत शिंदे वय वर्ष 37 यांना अटक करण्यात आली आहे। पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार पीडित आणि महिला आरोपी यांची पूर्वी ओळख होती। त्यांच्यात वाद झाल्यानंतर पीडितेने महिलेवर अनैतिक संबंधासाठी दबाव टाकल्याचा आरोप आहे। तसेच तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे। या रागातून दाम्पत्याने मिळून सोळंकी यांच्यावर हल्ला केल्याची कबुली दिली आहे। दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्यांना 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास नाशिक तालुका पोलीस करीत आहे। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, नाशिक।